जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक साधा प्रश्न विचारतो. तुमच्याकडे स्किल आहे, तुम्हाला काम करायची इच्छा आहे, AI टूल सुद्धा माहीत आहेत, पण तरीही क्लायंट मिळत नाही किंवा प्रपोजल पाठवून सुद्धा रिप्लाय येत नाही. असं का होतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच प्रश्न खोलात जाऊन सोडवणार आहोत. AI वापरून बिझनेस आणि फ्रीलान्सिंग खरंच कसं बिल्ड करता येतं आणि नेमकं कुठे लोक चुकतात हे आज स्पष्ट होईल. मागील व्हिडिओमध्ये आपण कॉन्टेंट क्रिएटर्ससाठी AI कसा वापरायचा, स्क्रिप्ट, थंबनेल, प्रोडक्टिव्हिटी याबद्दल सविस्तर बोललो होतो. आजचा व्हिडिओ त्याचाच पुढचा भाग आहे. आज आपण काम मिळवण्याच्या स्टेजवर येतोय. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकलात तर रेझ्यूम, प्रपोजल, क्लायंट कम्युनिकेशन, प्राइसिंग, ब्रँडिंग हे सगळं एका फ्लोमध्ये समजेल. पण त्याआधी एक छोटेसे काम करा. जर तुम्ही आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच प्रॅक्टिकल आणि युजफुल अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला आता सुरुवात करूया आपल्या मूळ विषयाला. सर्वात आधी बोलूया रेझ्यूम आणि प्रोफाईल बद्दल. कारण क्लायंटला तुमचं काम बघण्याआधी तो तुमचं प्रोफाईल बघतो. खूप लोक AI ला एकच वाक्य सांगतात, मेक माय रेझ्यूम प्रोफेशनल. AI रिझ्यूम देतो, डिझाईन छान असतो, लँग्वेज स्मूथ असते, पण प्रॉब्लेम रिझ्यूम मध्ये नसतो. प्रॉब्लेम असतो कॉन्टेक्स्टमध्ये. एकच रिझ्यूम कॉन्टेंट रायटर, डेटा असिस्टंट, AI रिसर्चर सगळ्या रोलसाठी वापरला जातो. क्लायंट लगेच हे ओळखतो आणि तो पुढे वाचतही नाही. AI इथे स्मार्ट वापरायचा असतो. जॉब रोल समजून त्या रोलसाठी लँग्वेज बदलायची असते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. AI प्रॉम्प्ट तुमचं मिरर आहे. तुम्ही जसं इनपुट देता तसं आउटपुट मिळतं. म्हणून रिझ्यूम बनवताना आधी स्वतःला विचारा, मी क्लायंटसाठी नेमकं काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो? माझं काम क्लायंटचा वेळ, पैसा किंवा एफर्ट कसा वाचवणार आहे? ही क्लॅरिटी आली की AI चा रिझ्यूम आपोआप स्ट्रॉंग होतो. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही फ्रेशर आहात, एक्सपिरियन्स नाही, पण प्रोजेक्ट्स आहेत. AI ला सांगायचं, रीराईट दिस रिझ्यूम बाय फोकसिंग ऑन स्किल्स, प्रोजेक्ट्स अँड लर्निंग एबिलिटी, नॉट एक्सपिरियन्स. आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल तर AI ला सांगा, हायलाइट इम्पॅक्ट, नंबर्स अँड रिझल्ट्स. ATS फ्रेंडली कीवर्ड्स हा खूप मिसअंडरस्टूड टॉपिक आहे. AI कीवर्ड्स देतो, पण लोक ते ब्लाइंडली टाकतात. रिझ्युमे म्हणजे कीवर्ड डंप नाही. जसेच्या तसे कॉपी पेस्ट करून काहीच फायदा नसतो. रिझ्युमे म्हणजे स्टोरी आहे. AI त्या स्टोरीला क्लिअर करतो, खोटं नाही बनवत. लिंक्डइन हेडलाईन, फ्रीलान्सर प्रोफाईल समरी हे रिझ्यूम पेक्षा जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण क्लायंट स्क्रोल करतो, तो फक्त 5 सेकंदात ठरवतो मेसेज करायचा की नाही. AI इथे कॉपी पेस्ट हेडलाईन देऊ शकतो, पण तुम्ही AI ला तुमची निश, टार्गेट क्लायंट आणि क्लायंटचा प्रॉब्लेम सांगितला पाहिजे. मग हेडलाईन शार्प होतो, जेनेरिक नाही राहत. आता येऊया प्रपोजल रायटिंगकडे. इथे आकडे सांगतात 90% जास्त लोक प्रपोजलमध्ये फेल होतात. क्लायंट रिक्वायरमेंट नीट वाचली नाही, AI ला प्रपोजल लिहायला सांगितला आणि तोच जसा आहे तसा पाठवला. क्लायंट डिलीट करतो, पुढे विचार सुद्धा करत नाही. विनिंग प्रपोजल म्हणजे मी काय करतो हे सांगणं नाही. विनिंग प्रपोजल म्हणजे तुमची अडचण मला समजली आहे हे दाखवणं. इंट्रोमध्ये क्लायंटचं नाव, त्याचा कॉन्टेक्स्ट, त्याची प्रॉब्लेम.
बॉडीमध्ये सोल्युशन, अप्रोच आणि क्लॅरिटी. एंडला सिम्पल, कॉन्फिडंट CTA. AI इथे तुमचा असिस्टंट आहे, रायटर नाही, डिसिजन मेकर नाही. इथे एक अनालॉजी लक्षात ठेवा. समजा तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर तुम्हाला तपासण्याआधीच मेडिसिन देतो, तर विश्वास बसेल का? प्रपोजल म्हणजे डायग्नोसिस आहे. क्लायंटला वाटलं पाहिजे, हा माणूस माझ्या बाजूने विचार करतोय. फॉलोअप मेसेज सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. नुसता फॉलोइंग अप हे मेसेज काम करत नाही. AI ला सांगा, राईट अ पोलाइट फॉलोअप दॅट ॲड्स व्हॅल्यू, नॉट प्रेशर. आता येऊया क्लायंट कम्युनिकेशनकडे. हा एक इनविजिबल स्किल आहे, पण फ्रीलान्सिंगमध्ये हा गेम चेंजर ठरतो. प्रोफेशनल ईमेल, व्हॉट्सॲपवरचा टोन, चॅटमध्ये क्लॅरिटी, हे सगळं AI इम्प्रूव्ह करू शकतो. पण लक्षात ठेवा, AI वर्ड्स देतो, प्रेझेन्स तुम्ही ठेवायची. डिले झाला, प्राइस नेगोशिएशन आहे, क्लायंट म्हणतो बजेट कमी आहे, इथे इमोशनल रिप्लाय देऊ नका. AI ला सिच्युएशन सांगा, टोन सांगा, पोलाइट पण कॉन्फिडंट. क्लायंट कधीच फक्त कामासाठी येत नाही, तो क्लॅरिटी, रिलायबिलिटी आणि पीस ऑफ माइंडसाठी येतो. सायलेन्स सुद्धा फ्रीलान्सिंगमध्ये एक मेसेज असतो. म्हणून कम्युनिकेशन क्लिअर ठेवा, प्रेझेन्स ह्युमन ठेवा. आता फ्रीलान्सिंग आयडियाज बद्दल. खूप लोक विचारतात, AI शिकला, आता करायचं काय? AI स्वतः सर्व्हिस नाही, AI सर्व्हिस इनेबल करतो. कॉन्टेंट रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, रेझ्युमे ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया कॅप्शन्स, डॉक्युमेंटेशन, रिपोर्ट्स, एक्सेल क्लीनअप, रिसर्च सपोर्ट. क्लायंटला AI बद्दल नाही, रिझल्ट बद्दल इंटरेस्ट असतो. फ्रीलान्सिंग म्हणजे आज काम मिळालं, उद्या पाहू असं नसतं. फ्रीलान्सिंग म्हणजे प्रॉब्लेम स्पॉटिंग. जिथे प्रॉब्लेम दिसतो तिथे सर्व्हिस तयार होते. AI तुम्हाला प्रॉब्लेम शोधायला मदत करतो, सर्व्हिस डिझाईन करायला मदत करतो. ओनरशिप मात्र तुमचीच असते. आता प्राइसिंग बद्दल थोडं बोलूया. हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. AI तुम्हाला मार्केट रेट सांगू शकतो, पण व्हॅल्यू तुम्ही ठरवता. लोक विचारतात, क्लायंट काय देईल? योग्य प्रश्न आहे. मी क्लायंटला काय व्हॅल्यू देतो? अवेरी आणि प्रोजेक्ट बेस्ड दोन्ही योग्य आहेत. बिगिनरसाठी क्लॅरिटी जास्त इम्पॉर्टंट आहे. कोटेशन आणि इनव्हॉइस ड्राफ्ट AI परफेक्ट करतो. निगोशिएशन मात्र ह्युमन असते. पर्सनल ब्रँडिंग हा शब्द हेवी वाटतो, पण कॉन्सेप्ट सिम्पल आहे. तुम्ही काय काम करता, या प्रश्नाचं क्लिअर उत्तर म्हणजे ब्रँडिंग. जनरलिस्ट असणं चुकीचं नाही, स्पेशलिस्ट असणंही चुकीचं नाही. कन्फ्युजन चुकीचं आहे. पोर्टफोलिओ डिस्क्रिप्शन, अबाउट मी स्क्रिप्ट, AI क्लॅरिटी देतो. ऑनेस्टी मात्र तुमची. प्रोडक्टिव्हिटी आणि टाइम सेव्हिंग. AI म्हणजे शॉर्टकट नाही, AI म्हणजे सिस्टम. डेली प्लॅनिंग, टेम्पलेट्स, चेकलिस्ट्स, डेडलाईन ट्रॅकिंग, हे सगळं AI ऑटोमेट करू शकतो. AI वापरून वेळ वाचवणं म्हणजे जास्त काम करणं नाही, योग्य काम करणं आहे. जे काम ट्रस्ट बिल्ड करतं ते स्वतः करा, बाकी AI कडे द्या. फ्रीलान्सिंग म्हणजे बिझनेस आहे, जॉब नाही. क्लायंट रिटेन्शन, अपसेलिंग, लॉंग टर्म थिंकिंग हे AI शिकवू शकतो. अप्लाय तुम्ही करायचं. बिगिनर्स करतात त्या चुका, फेक एक्सपिरियन्स, ब्लाइंड कॉपी पेस्ट, ओव्हर प्रॉमिस. एथिकल यूज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. क्लायंट कॉन्फिडेन्शियलिटी, ह्युमन टच, ट्रस्ट, AI रिप्लेस करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, AI तुम्हाला फास्ट करतो, फेक नाही बनवत. जर तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकल पद्धतीने शिकायचं असेल
तर चॅनलवरचे मागचे व्हिडिओ नक्की पहा, विशेषतः कॉन्टेंट क्रिएटर्स आणि ऑफिस यूजवरील. आणि हो, जर तुम्ही टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. हे खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न, मत आणि अनुभव कॉमेंटमध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत राहा, प्रश्न विचारत राहा आणि भविष्यासाठी स्वतःला तयार ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.